साहित्य संमेलनाच्या मंचावरून झालेल्या चिखलफेकीला शरद पवार सुद्धा जबाबदार आहेत। त्यामुळे शरद पवारांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। याआधी सुद्धा शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्कार दिल्यानंतर संजय राऊत यांनी आगपाखड केलेली होती, शरद पवारांवर टीका केलेली होती आणि आता पुन्हा एकदा नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावरती निशाणा साधलाय। साहित्य संमेलनाच्या मंचावरून झालेल्या चिखलफेकीला शरद पवार सुद्धा जबाबदार आहेत। त्यामुळे शरद पवारांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। त्यामुळे स्वागताध्यक्ष या नात्यांनी शरद पवारांनी या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे। तुमच्यावर टीका होते तेव्हा आम्हीही तुमच्या बाजूने उभे राहतो याची आठवण देखील संजय राऊत यांनी करून दिलेली आहे। हे साहित्य संमेलन नव्हतंच असे देखील संजय राऊत म्हणतात। आपल्यावर 10 हक्कभंग आणले तरीही आपण घाबरत नाही, जे आहे ते समोर आणणार आणि मांडणार अशी भूमिका संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये घेतलेली आहे। चिखलफेक झाली आणि त्याची जबाबदारी शरद पवार झटकू शकत नाहीत। ते संमेलनाचे पालक होते, स्वागताध्यक्ष होते आणि या नात्यानं त्यांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करायला हवा अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे। यावेळेचं साहित्य संमेलन साहित्यापेक्षा राजकीय चर्चांमुळे आणि राजकीय नेत्यांमुळे जास्त गाजताना दिसतंय, कारण का साहित्य संमेलनाच्या आधी एकनाथ शिंदे यांना पुरस्कार दिला गेला, त्यावरून देखील संजय राऊत संतप्त झाले होते। संजय राऊत काय म्हणाले आपण पुन्हा एकदा पाहूया। माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत। त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते। ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत। संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे। आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे सध्या आपल्यासोबत आहेत। अंकुश काकडेजी, शरद पवारांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे संमेलनाध्यक्ष या नात्याने अशी मागणी संजय राऊत करतायत, काय भूमिका आहे? नाही, नुकत्याच झालेल्या दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब होते हे आपल्या सर्वांना कल्पना आहे। पाठीमागे सुद्धा ज्या वेळेला त्यांच्या संदर्भामध्ये संजय राऊतांनी काही आरोप केले होते, एकनाथ शिंदेंना पुरस्कार दिला त्यावेळेला, त्याही वेळेला मी स्पष्ट केलं होतं की स्वागताध्यक्ष या नात्याने ते त्या ठिकाणी काम करीत असताना कार्यक्रम ठरवणं किंवा त्या कार्यक्रमांना बोलवणाऱ्या व्यक्ती असतील, पाहुणे असतील, याच्याशी स्वागताध्यक्षाचा तसा फारसा काही संबंध येत नाही। संयोजन समिती आणि त्या ठिकाणी काम करणारे जे साहित्य क्षेत्रातली मंडळी आहेत ते सर्व कार्यक्रम करतात, बोलवतात। त्यामुळे त्या ठिकाणी कोण वक्ते येणार आहेत, कोणाची भाषणं होणार आहेत याची पूर्वकल्पना स्वागताध्यक्षांना असण्याचं काही कारण नाही। त्यामुळे त्या ठिकाणी नीलम गोऱ्हे आल्या आणि त्यांनी ते राजकीय वक्तव्य केलं। अर्थात नीलम गोऱ्हेंनी केलेले वक्तव्य हे अतिशय चुकीचं आहे, साहित्याशी त्याचा काही संबंध नव्हता। आज आपण अनेक वेळेला म्हणतो की साहित्य आणि राजकारण ही वेगळी क्षेत्र आहेत, त्याची एकत्रितपणे गलत योग्य नाही, पण नीलमताईंनी त्या ठिकाणी ते केलं, त्याचा निषेध केला पाहिजे। तारा भवळकर असतील किंवा स्वागताध्यक्ष म्हणून पवारसाहेब असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय निर्णय घ्यावा ते निर्णय घेतील। पण एकंदरीत साहित्य संमेलनामध्ये राजकीय टिप्पणी करणं, राजकीय पक्षांवरती टीका करणं हे त्या ठिकाणी येणाऱ्या वक्त्याला शोभत नाही असं माझं स्पष्ट मत आहे।
अंकुश काकडेजी, संजय राऊतांना जेव्हा जेव्हा आपण ऐकलंय तेव्हा तेव्हा शरद पवारांबद्दल कायमच ते आदरानं बोललेले आहेत. अगदी भीष्म पितामह वगैरे त्यांना उपमा दिलेली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून नेमकं समीकरण कुठे चुकतंय, कुठे बिघडतंय? कारण का सातत्यानं संजय राऊत शरद पवारांवर टीका करतायत. नाही, संजय राऊतांचा स्वभाव आपण गेली अनेक वर्ष पाहतो. त्यांना जे वाटतं ते बोलतात. आता ते बोलत असताना त्या विषयापुरतं मर्यादित असतं. त्याच्यामुळे त्यांनी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये पवार साहेबांवरती एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिली म्हणून केलेली टीका किंवा नाराजी किंवा आज सुद्धा त्यांनी त्या पवार साहेबांबद्दल बोलतात, त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. महाविकास आघाडीमध्ये पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील आणि हे सगळेजण महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतायत आणि महाविकास आघाडी म्हणून संजय राऊतांचा त्या संदर्भामध्ये काही आक्षेप नाही असं मी खात्रीने सांगू शकतो. जी, अंकुश काकडेजी, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली एबीपी माझाला त्यासाठी. तर शरद पवारांनी नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध केला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे. स्वागताध्यक्ष होते ते संमेलनाचे पालक होते आणि त्यांनी अशी वक्तव्य खपवून घेता कामा नये असं संजय राऊत म्हणाले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.